नमस्कार मित्रांनो, एक्सलन्स ॲग्री अकॅडमीमध्ये आपणा सर्वांचं स्वागत आहे. मी रेहान मुजावर कृषी विस्तार हा विषय घेत आहे आणि त्यामध्येच आपण जे काही शेवटचा पॉइंट आहे शेतीविषयक कायदे ते आता आपण अभ्यासणार आहोत. बघा, शेतीविषयक कायदे ठीक आहे, त्यांनी सिलेबसला दिले तर आपल्याला येणार आहेत 60 प्रश्न. बघा, तर एखादा पेपर सेटर असेल तर 60 प्रश्न म्हणल्यावर ऍग्रिकल्चर एक्सटेन्शन मध्ये तो पॉइंट आहे, कृषी विस्तार मधला तो पॉइंट आहे, असा सेपरेट पॉइंट नाहीये. तर कृषी विस्तारला किती प्रश्न येतील अंदाजित? कृषी विस्तारला किती पॉइंट येतील? जवळपास समजा 10 प्रश्न आले मॅक्सचा, एवढे येणार नाहीत. माझ्या मते 8 प्रश्न खूप झाले कृषी विस्तारला, कारण की 9 पॉइंट आहेत आपल्या सिलेबसमध्ये. 9 पॉइंट मध्ये जरी जे लहान लहान पॉइंट आहेत त्यांना 4-4, 5-5 किंवा 3-3 प्रश्न पकडले तरी पण 8 प्रश्न होत आहेत. एक्सटेन्शन मॅक्स पकडा 10 प्रश्न, 10 प्रश्न, त्यामध्ये पण 10 पॉइंट आहेत. तर त्या प्रत्येक पॉइंटवर एक प्रश्न जरी धरला किंवा एखाद्या पॉइंटवर 2 प्रश्न गेले किंवा 3 प्रश्न गेले तर खाली किती प्रश्न राहत आहेत कायद्यावर प्रश्न विचारायला? असं तर होणार नाही की पूर्ण पूर्ण जे काही लक्ष आहे ते पूर्ण कायद्यावरच जाईल. पूर्ण लक्ष कायद्यावर जाईल असं होणार नाही, बरोबर? मला तर नाही वाटत असं होईल पूर्ण कायद्यावर लक्ष जाईल. पण आपण हे कायदे बघणार आहोत कोणत्या हिशोबाने. एक नाही तर 2 प्रश्न येतील, समजते? आपण एखाद्या गोष्टीकडे किती लक्ष द्यावं आणि त्यावर किती प्रश्न येणार आहेत हे आपलं आपण ठरवायचं असतं. तरी पण मीडियम स्वरूपात सर्व कायदे आपण घेणार आहोत, समजते? आणि जे कृषीशी संबंधित जास्त रिलेटेड आहेत ते आपण थोडेसे खोलत जाणार आहोत, आणि जे लय कृषीशी संबंधित येत नाहीत, कारण की त्याच्यावर प्रश्न येईल का नाही याची पण गॅरंटी नाही. प्रश्न येईल का नाही याची पण गॅरंटी नाही. असे आपण थोडक्यात बघणार आहोत. तर आपल्याला 5 कायदे आहेत, ते आपण 5च्या 5 कायदे आता आपण या लेक्चरमध्ये बघूयात. ओके, या लेक्चरमध्ये बघूयात. पहिला, बी बियाणे कायदा, सीड ऍक्ट. बी बियाणे कायदा, सीड ऍक्ट. तर मला एवढं सांगायचं की त्यांनी सिलेबसमध्ये तो कायदा कधीचा आहे ते पण दिलेलं नाहीये. तर सगळ्यात पहिलाच प्रश्न तयार होतो की तो कायदा कधीचा आहे. बघा, सगळ्यात पहिलाच प्रश्न तयार होतो की तो कायदा कधीचा आहे. सीड ऍक्ट 1966, बी बियाणे कायदा कधीचा आहे? 1966चा. डायरेक्ट पहिलाच प्रश्न येईल, पहिलाच प्रश्न तयार होतोय. खोलात त्याची कलम विचारणार नाहीत, शक्यताच नाही. विचारलं तर एखादं विचारत्याल लईच त्यांना आवडलं तर, पण एवढा प्रश्न विचारणार नाहीत, कारण की ऍग्रीमेंट्सला हे होतं, सगळे कायदे होते, तर त्यावर सेक्शनवर म्हणजे कलमांवर क्वेश्चन आले, ते पण लय वरच्यावर, समजते का? ते पण खूप वरच्यावर. तर सगळ्यात पहिल्यांदा बघा, सीड ऍक्ट इनॅक्टेड बाय पार्लमेंट. कधी? 29/12/1966. 1966चा काळ होता, 31 जवळ आली होती, सीड ऍक्ट पास करून टाकला. लक्षात ठेवा, 29/12, 31ला एक दिवस बाकी होता फक्त. समजा लक्षात ठेवायला काय जाते, 31ला एकच दिवस बाकी होता, 29 तारखेला सीड ऍक्ट करून टाकला, टेन्शन नाही. 29/12/1966. त्यानंतर सीड रूल. बघा, प्रश्न असा येतो, सीड रूल आहे हा, त्याच्याशी संबंधित आहे. सीड रूल. सीड रूल कधी पास केला? सीड रूल कधी पास केला? 1968ला. सीड रूल कधी पास केला? 1968ला, 1968. आणि ऍक्ट केम इन फोर्स 2 ऑक्टोबर 1969. तर मी म्हणेन की याला व्हेरी IMP करावं, या 3 गोष्टींना. का? कारण की प्रश्न विचारताना लेवल डिप्लोमा, त्यातल्या त्यात खोलात जाऊन जाऊन किती जाणार आहेत, त्यापेक्षा सोपा प्रश्न तयार करताना तो कधी पारित झाला, सीड रूल कधीचा, आणि तो कधी केम इन फोर्स, तो कधी आला,
येते लक्षात? तो कधी आला. बरोबर. हे 3 गोष्टी लक्षात ठेवाव्यात. या 3 गोष्टी लक्षात ठेवाव्यात. 29/12/1966, सीड रूल 1968चा आणि केमिन फोर्स 1969, 2 ऑक्टोबर 1969. हे झालं कधी आला. आता आपण थोडक्यात बघणार आहे सीड रूल काय, त्यातली महत्वाची कलम. आता तुम्ही म्हणताल सर कलम का बघायची, आपल्याला ते विचारणार नाहीत एवढं खोलात जातील का. तर कलम यासाठी बघायची की आपल्याला माहिती पाहिजे की महत्वाची कलम कोणती आहेत, आणि ज्यावेळेस आपण कलम वाचू त्यावेळेस ऍक्ट पण कळतो. ज्यावेळेस कलम वाचू त्यावेळेस ऍक्ट पण कळतो, आणि सगळी कलम घेतलेली नाहीत, जी इम्पॉर्टंट आहेत तेवढीच. तर अंटिल 1960 म्हणजे 1966 पर्यंत बी बियाण्यासंबंधित कोणताही कायदा उपलब्ध नव्हता. बी बियाणे संबंधित कोणताही कायदा उपलब्ध नव्हता. सेंट्रल लेजिस्लेशन ऑन सीड कुठलाही नव्हता. ओके. पण अडचण काय होती की शेतकऱ्यांना चांगल्या दर्जाचं सीड उपलब्ध होत नव्हतं, गुड क्वालिटी सीड उपलब्ध होत नव्हतं. त्यासाठी 1966 मध्ये हा कायदा पारित करण्यात आला. तर आता या कायद्याचं बघा काय विशेष, काय सीड ऍक्ट काय विशेष सांगतो. प्रोव्हाइड सर्टिफिकेशन अँड मिनिमम क्वालिटी स्टँडर्ड. या कायद्याद्वारे प्रोव्हाइड सर्टिफिकेशन अँड मिनिमम क्वालिटी स्टँडर्ड फॉर नोटिफाईड काइंड किंवा व्हरायटी. सीड लेजिस्लेशन ऑथरायझेस काय, ऍडवायझरी बॉडीज, वेगवेगळ्या ऍडवायझरी बॉडीज आहेत या सीड ऍक्ट नुसार आहेत ना, वेगवेगळ्या ऍडवायझरी बॉडीज आहेत. त्या ऍडवायझरी बॉडीज काय काय काम करतात बघा. सेंट्रल सीड कमिटी, कुठल्या कुठल्या ऍडवायझरी बॉडी, सेंट्रल सीड कमिटी आहे, सेंट्रल सीड सर्टिफिकेशन बोर्ड आहे, परत त्याच्या सब कमिटीज आहेत, परत सीड सर्टिफिकेशन एजन्सीज आहेत, आणि सीड टेस्टिंग लॅबोरेटरीज आहेत, आणि ॲपेलेट ऑथॉरिटीज आहेत. सीड टेस्टिंग लॅबोरेटरीज आहेत आणि ॲपेलेट ऑथॉरिटीज आहेत. ओके. ॲपेलेट ऑथॉरिटीज आहेत, ह्या ऍडवायझरी बॉडीज आहेत. ह्या ऍक्ट नुसार, ह्या ऍक्ट मध्ये ह्या ऍडवायझरी बॉडी स्थापन करण्यात आलेल्या आहेत. सीड लेजिस्लेशन ऑथरायझेस advisory bodies like Central Seed Committee, Central Seed Certification Board and its subcommittees, Seed Certification Agencies, Seed Testing and Laboratories and Appellate Authorities. ह्या लक्षात ठेवा. लक्षात म्हणजे कोणकोणत्या संस्था या ऍक्ट नुसार आहेत किंवा ऍडवायझरी बॉडीज आहेत. आता सीड क्वालिटी कंट्रोल यामध्ये काय, ऍक्ट टू अचीव काय करायचंय, थ्रू प्री अँड पोस्ट मार्केटिंग कंट्रोल, व्हॉलेंटरी सर्टिफिकेशन अँड कंपल्सरी लेबलिंग ऑफ नोटिफाईड काइंड अँड व्हरायटीज. या गोष्टी या कायद्याद्वारे कंट्रोल केल्या जातात. प्री अँड पोस्ट मार्केटिंग कंट्रोल सीडच्या, व्हॉलेंटरी सर्टिफिकेशन, कंपल्सरी लेबलिंग ऑफ नोटिफाईड काइंड किंवा व्हरायटी. त्या व्हरायटीच्या या सगळ्या गोष्टी होणार. त्या व्हरायटीच्या या सगळ्या गोष्टी होणार. सीड ऍक्ट 1966. आता त्यातले सेक्शन काय काय सांगतात. तू म्हणतात सर लईच अवघड घेऊन चालले, पण सेक्शन पाठ करा, मी ही नाही करणार, येईलच, पण येऊ पण शकतो एखादा प्रश्न. महत्वाचे कलम दिलेले आहेत, आणि तुम्ही कलम वाचल्यानंतर तुम्हाला कायदा पण कळेल की तो कसा रन होतोय. त्यातला एखादा प्रश्न विचारला तर आपल्याला आला पाहिजे. बघा काय सांगते सेक्शन 4.1 आणि 4.2. प्रोव्हिजन टू सेटअप काय, सेंट्रल सीड लॅबोरेटरी अँड स्टेट सीड लॅबोरेटरी. 4.1 आणि 4.2 काय सांगतो, म्हणजेच या कायद्यानुसार सेंट्रल सीड टेस्टिंग लॅबोरेटरी आणि स्टेट सीड लॅबोरेटरी स्थापन करायच्या आहेत. कशासाठी, या कायद्याअंतर्गत काम करण्यासाठी. तर मग जी नॅशनल सीड रिसर्च अँड ट्रेनिंग सेंटर स्थापन झाले, सगळ्यात इम्पॉर्टंट कुठं, वाराणसी यूपीला नॅशनल सीड टेस्टिंग सीड रिसर्च अँड ट्रेनिंग सेंटर, नॅशनल सीड रिसर्च अँड ट्रेनिंग सेंटर वाराणसी यूपी, सर्विंग ॲज अ सेंट्रल सीड टेस्टिंग लॅबोरेटरी ॲज वेल ॲज रेफरल लॅबोरेटरी फॉर कोर्ट मॅटर्स. एंटायर कंट्रीमध्ये जर का सीडचा काय प्रॉब्लेम आला तर कोर्ट पण आणि सीड टेस्टिंग
साठी पण ही लॅबोरेटरी काम करते. तर प्रश्न विचारतात की ही कुठं लोकेटेड आहे? वाराणसी, यूपी मध्ये. बघा, नॅशनल सीड रिसर्च अँड ट्रेनिंग सेंटर, वाराणसी. सेक्शन 4142. सेक्शन 5 काय सांगतो की नोटिफिकेशन ऑफ व्हरायटी डन कन्सल्टेशन विथ सेंट्रल सीड कमिटी. म्हणजे 5 नुसार व्हरायटीज रिलीज केले जातात, नोटिफाईड केले जातात. नोटिफिकेशन ऑफ व्हरायटीज डन विथ सेंट्रल सीड कमिटी. सेंट्रल सीड कमिटी असते, त्याद्वारे नोटिफिकेशन केलं जातं. 6A आणि 6B बघा सांगतो. त्या व्हरायटीमध्ये ना, व्हरायटीमध्ये त्या क्रॉपसाठी जे काय मिनिमम स्टँडर्ड्स लागतात, म्हणजेच काय, मिनिमम लिमिट फॉर जर्मिनेशन, फिजिकल अँड जेनेटिक प्युरिटी ऑफ व्हरायटीज हॅव बीन प्रिस्क्राइब्ड अँड नोटिफाईड फॉर द लेबलिंग ऑफ द सीड. येते मिनिमम लिमिट कशाचं? जर्मिनेशन, फिजिकल अँड जेनेटिक प्युरिटी ऑफ व्हरायटीज हॅव बीन प्रिस्क्राइब्ड आणि नोटिफाईड फॉर लेबलिंग ऑफ द सीड. सेक्शन 6B, size, color and content of the label are also notified. साईज, कलर आणि कंटेंट ऑफ द लेबल. बघा ते आपण लेबल म्हणजेच न्यूक्लियस सीड, फाउंडेशन सीड, ट्रुथफुल सीड, सर्टिफाईड सीड, ब्रीडर सीड, ते जे कलर असतात वेगवेगळे. फाउंडेशन सीडचा व्हाईट असतोय, ब्रीडर सीडचा ग्रीन असतोय, न्यूक्लियस सीडचा कलरलेस असतोय. ओके, तर ते हे आता हे कळालं. सेक्शन 4 नुसार एक सेंट्रल सीड लॅबोरेटरी असेल आणि एक स्टेट सीड लॅबोरेटरी असेल. सेंटरची म्हणजे कोणती? नॅशनल सीड रिसर्च अँड टेस्टिंग लॅबोरेटरी, वाराणसी इथं आहे. 5 नुसार नोटिफिकेशन काढलं जाईल एखाद्या नवीन व्हरायटीचं. 6.1 आणि 6.2 नुसार मिनिमम जे काय जर्मिनेशन, फिजिकल अँड जेनेटिक प्युरिटी लागते ते ठरवलं जाणार. आणि सेक्शन 6B नुसार तो जो काय लेबलचा साईज, कलर आणि कंटेंट काय काय असणार ते या गोष्टी यामध्ये असतात. आता सेक्शन 13. सेक्शन 13 आणि 14 मी म्हणलं ना की सगळी कलम महत्वाची नाहीयेत, पण जी कलम महत्वाची आहेत ना त्यातून क्वेश्चन येऊ शकतात. काही कलम ही खूप महत्वाची आहेत, त्यातून प्रश्न येऊ शकतात, तर तेही आहे. सेक्शन 13, अपॉइंटमेंट ऑफ सीड इन्स्पेक्टर येते. सेक्शन 13 काय सांगते? सीड इन्स्पेक्टर नेमायचा आहे. अपॉइंटमेंट ऑफ सीड इन्स्पेक्टर. बघा असतात, कृषी विभागात असतात सीड इन्स्पेक्टर म्हणून काम करतात. ते सीड इन्स्पेक्टर म्हणून काम करतात. सीड इन्स्पेक्टर. स्टेट गव्हर्नमेंट मे अपॉइंट सच पर्सन्स ॲज इट थिंक फिट. कशासाठी? हॅव्हिंग प्रिस्क्राइब्ड क्वालिफिकेशन. हॅव्हिंग प्रिस्क्राइब्ड क्वालिफिकेशन थ्रू नोटिफिकेशन ॲज अ सीड इन्स्पेक्टर अँड डिफाईन एरिया विद इन विच दे एक्झरसाइज. म्हणजे स्टेट गव्हर्नमेंट ठरवल किंवा सीड इन्स्पेक्टर कुणाला नेमायचं, त्याची क्वालिफिकेशन काय असणार ते सगळं स्टेट गव्हर्नमेंट ठरवणार आणि सीड इन्स्पेक्टर नेमला जातो. बघा असा प्रश्न येऊन गेलाय आत्ताच्या मेन्सला, 2022च्या मेन्सला, की ऍक्ट नुसार कुठला इन्स्पेक्टर नेमला जातो. म्हणजे ते वेगळे ऍक्ट होते. फसायचा ऍक्ट होता, मग त्यामध्ये कुठले इन्स्पेक्टर नेमले जातात, मग तेच हे सेम. फक्त इथं सीड इन्स्पेक्टर आहे. सीड ऍक्ट नुसार सीड इन्स्पेक्टर नेमला जातो. सीड मॅनेजर नाही, सीड सुपरवायझर नाही, सीड कंट्रोलर नाही, सीड इन्स्पेक्टर नेमला जातो. बघा जसा पोलीस इन्स्पेक्टर असतो तसा सीड इन्स्पेक्टर. डायरेक्ट प्रश्न येऊ शकतो की सीड ऍक्ट नुसार खालीलपैकी कुठल्या व्यक्तीला नेमणूक केली जाते, कुठल्या व्यक्तीची नेमणूक केली जाते त्या कायद्याअंतर्गत काम करण्यासाठी, तर त्या व्यक्ती असतो सीड इन्स्पेक्टर. लक्षात असू द्या, सीड इन्स्पेक्टर. ओके. त्यानंतर सेक्शन 14 काय सांगते की त्याला आहे ना सीड इन्स्पेक्टरला ऍडव्होकेट पॉवर दिलेले असतात. कलम 14 नुसार सीड इन्स्पेक्टरला ऍडव्होकेट पॉवर दिलेले असतात. कशासाठी? की तो कुठल्याही कंपनीचं कधीही सॅम्पल ड्रॉ करू शकतो, म्हणजेच सॅम्पल काढू शकतो, नमुने घेऊ शकतो. ऍडव्होकेट पॉवर टू ड्रॉ सॅम्पल्स ऑफ नोटिफाईड काइंड ऑफ व्हरायटीज ऑफ अ सीड फ्रॉम द सोर्स वेअर द सीड्स आर बीइंग सोल्ड. जिथून त्या सीडची विक्री होती तिथून तो सीडचे सॅम्पल घेऊ शकतो आणि तो ते सीज पण करू शकतो. कॅन सीज द स्टॉक ऑफ द सीड आणि इश्यू स्टॉप सेल ऑर्डर, म्हणजे विक्री करू नये असं ऑर्डर काढू शकतो ते सीड योग्य नाही म्हणून, इन केस ऑफ द सीड अंडर द रेफरन्स ऑफ कॉन्ट्राव्हेन्स ऑफ द ऍक्ट. जर का या कायद्याचं ते
उल्लंघन करत असेल ते सीड ते त्या दर्जा किंवा त्या मानकानुसार नसेल तर हे ऑर्डर काढू शकतात की ऍक्ट ते सीड विक्री करायचं बंद करावं, अशी सेल स्टॉप ऑर्डर काढू शकतो सीड इन्स्पेक्टर, कलम 13-14. आता सेक्शन 19 पेनल्टी. प्रश्न शकतो की सीड ऍक्ट नुसार बिबायन कायद्यानुसार कोणती पेनल्टी म्हणजे कोणती शिक्षा होऊ शकते. तर बघा, इफ एनी पर्सन, त्यांनी काय केलं तर प्रॉब्लेम होऊ शकतो. इफ एनी पर्सन कॉन्ट्रावेन्स म्हणजे उल्लंघन करते कधी एनी प्रोव्हिजन ऑफ द ऍक्ट किंवा रूल. जर का तो एनी प्रोव्हिजन म्हणजे जी काय प्रोव्हिजन्स आहेत त्या प्रोव्हिजनचं तोडतोय. प्रिव्हेंट सीड इन्स्पेक्टर फ्रॉम टेकिंग सॅम्पल, तो जो सीड इन्स्पेक्टर आहे त्याला सॅम्पल घेण्यापासून रोखतोय. किंवा प्रिव्हेंट सीड इन्स्पेक्टर फ्रॉम एक्झरसाइजिंग एनी अदर पॉवर कन्फरिंग टू हिम. जर का या कायद्याचं उल्लंघन करत असेल, सीड इन्स्पेक्टरला सॅम्पल ड्रॉन करण्यापासून रोखत असेल, किंवा तिसरं सीड इन्स्पेक्टरला त्याला जी काय पॉवर दिल्यात त्या पॉवर करण्यापासून रोखत असेल, तर या कायद्याअंतर्गत तो आरोपी ठरतो किंवा त्या कायद्याचं उल्लंघन केलं म्हणून असं ठरवलं जातं. तर सगळ्यात पहिल्यांदा काय की त्याला किती रुपये दंड होऊ शकतो, पनिशिंग विथ फाईन ऑफ Rs 500. आता बघा, हा दंड खूप कमी आहे. ज्यावेळेस कायदा आला 1966 मध्ये त्यावेळेस 500 रुपये म्हणजे खूप मोठी रक्कम होते. 500 रुपये म्हणजे त्यावेळेसची खूप मोठी रक्कम होते. तर विथ अ फाईन 500 फॉर द फर्स्ट टाइम, जर का तो गुन्हा केला तर पहिल्या वेळेस त्याला 500 रुपये दंड होईल. पण समजा जर का तोच गुन्हा त्यानं परत केला सेकंड टाइम, जर का इव्हेंट सच अ पर्सन हॅव्हिंग बीन प्रिव्हियसली कन्व्हिक्टेड ऑफ द ऑफेन्स अंडर द सेक्शन, देअर विल बी प्रोव्हिजन फॉर द इम्प्रिसमेंट व टर्म. म्हणजे त्याला एका टर्म पर्यंत इम्प्रिजमेंट म्हणजे तुरुंगवास भोगावा लागेल, किंवा जास्तीत जास्त तो 6 महिन्यांपर्यंत वाढेल. 6 महिन्यांपर्यंत तुरुंगवास होऊ शकतो आणि दंड हा 1000 रुपयापर्यंत जाऊ शकतो आणि तुरुंगवास प्लस दंड पण होऊ शकतो. त्याला पहिल्यांदा चूक केली तर त्याला 500 रुपये दंड होईल. ती सेम चूक परत केली तर त्याला एक टर्म पर्यंत किंवा 6 महिन्यापर्यंत कारावास प्लस 1000 रुपयापर्यंत दंड होईल, किंवा दोन्ही पण होईल. ही सीड ऍक्ट सांगते, सीड ऍक्टचं उल्लंघन केलं तर. सेक्शन 19. ओके, हे हा झाला सीड ऍक्ट. यातील महत्वाची कलम यामध्ये देण्यात आलेली आहेत. महत्वाची कलम, आता हेच एवढंच महत्वाचं आहे माझ्या मते तर, कारण की अजून इन डिटेल जाऊन म्हणजे तो जो क्वेश्चन प्रश्न येणार आहे का नाही इथून सुरुवात होती, आणि आला तर कशावर येणार आहे, तर आला तर तो कधी पारित झाला यावर येईल, जास्तीत जास्त कधी अंमलात आला यावर होईल, त्याचा सीड रूल कधी आला, किंवा एकदम सिंपल असेल की बीबीआयने कायद्याद्वारे काय होतं, कशावर रोक लावली जाते, एवढ्या घटना म्हणजे एवढ्यावर प्रश्न येईल. एवढा इन डिटेल. आणि जरीच आलाच तर बाबा सीड इन्स्पेक्टर काय असतं, त्याला काय काम असतंय, त्याच्या पुढचा क्वेश्चन आला तर पेनल्टी काय असू शकते, एवढंच. दुसरं काय या कायद्यामध्ये दुसरं प्रश्न निर्माण होण्यासारखी, किंवा एखादा एक्सटर्नल, तुम्ही त्या एक्सटर्नलच्या माइंड मध्ये जरी गेला, किंवा तुम्हाला जरी सीड ऍक्टवर क्वेश्चन विचारायचं म्हणलं तर क्वेश्चन जिथून जनरेट होणार आहे तिथूनच तुम्ही प्रश्न काढणार आहे. उगाच तुम्ही काहीतरी अवघड करत बसले ना तर तो प्रश्न रद्द होतो. ओके, तर पुढचा घेऊ आपण इन्सेक्टिसाइड ऍक्ट. ओके, पुढचा घेऊ आपण इन्सेक्टिसाइड ऍक्ट. इन्सेक्टिसाइड ऍक्ट 1968, कीटकनाशक कायदा. जसं मी सीड ऍक्टला सांगितलं तोच नियम इथं फॉलो होतो की तो कधी पारित झाला आणि त्याचा रूल कधीचा आहे. बघा, इनॅक्टेड 2 सप्टेंबर 1968. कधी इनॅक्ट झाला, 2 सप्टेंबर 1968. आणि इन्सेक्टिसाइड रूल 1971. 2 सप्टेंबर 1968 ला इनॅक्ट झालाय, त्याचा रूल 1971. पहिली गोष्ट,
मी परत परत तीच गोष्ट सांगायचं का प्रयत्न करतोय, कारण की ह्याच्या डेट्स महत्वाचे आहेत, तेच प्रश्न विचारणार आहेत. समजते. इनॅक्टेड 2 सप्टेंबर 1968, इन्सेक्टिसाइड रूल 1971चा. सगळ्यात महत्वाचा रूल काय प्ले करते यामध्ये बघा, काय काम करते. इम्पोर्ट, मॅन्युफॅक्चर, सेल and distribution of pesticide is regulated under this act. Import, manufacture, distribution and sale या चारही गोष्टी या कायद्याअंतर्गत रेग्युलेट केल्या जातात. सिंपल प्रश्न येऊ शकतो की विच ऑफ द फॉलोइंग, या ज्या गोष्टी आहेत काय रेग्युलेट केलं जातं. समजते. विच ऑफ द फॉलोइंग थिंग्स आर रेग्युलेटेड बाय इन्सेक्टिसाइड ऍक्ट 1968. पहिली गोष्ट इम्पोर्ट, मॅन्युफॅक्चरिंग, सेल अँड डिस्ट्रीब्युशन, या चार गोष्टी आपल्याला माहिती पाहिजे. मग आता यामध्ये, या कायद्यामध्ये एक लक्षात ठेवा, म्हणजे तुमच्या लाईफ टाईम आपण ऍग्रिकॉस आहे, सगळं ऍग्रिकल्चर मध्ये राहतो, तर इन्सेक्टिसाइडचा आणि आपला हा संबंध कंटिन्युअस येतो. तर मग इन्सेक्टिसाइड कसं रजिस्टर कसं होतं ती प्रोसेस थोडक्यात सांगतो. तर सगळ्यात पहिल्यांदा ना, इन्सेक्टिसाइडचं रजिस्ट्रेशन वेगळं लोक करतात आणि त्याचं मॅन्युफॅक्चरिंग, सेल आणि डिस्ट्रीब्युशन, ट्रान्सपोर्टेशन यावर वेगळी लोक लक्ष ठेवतात. म्हणजे रजिस्ट्रेशन हे सेंट्रल लेवलला होतं आणि त्याचं मॅन्युफॅक्चरिंग, बघा मी मॅन्युफॅक्चरिंग म्हणतोय, फक्त रजिस्ट्रेशन हे सेंट्रल लेवलला होतं आणि त्याचं मॅन्युफॅक्चरिंग, डिस्ट्रीब्युशन, ट्रान्सपोर्टेशन, सेल हे स्टेट लेवलला होतं. समजते. हे स्टेट लेवलला होतं. मॅन्युफॅक्चरिंग, डिस्ट्रीब्युशन, सेल हे स्टेट लेवल. स्टेट लेवल म्हणजे काय, हे राज्य सरकार करतं आणि रजिस्ट्रेशन हे केंद्र सरकार करतं, हा इन्सेक्टिसाइड ऍक्ट सांगतो. आणि इथंच प्रश्न विचारायला जागा, सगळ्यात अवघड प्रश्न विचारायला जागा, की सगळंच असं म्हणाल की बाबा सगळ्याच गोष्टी केंद्र सरकार करतं. आपण म्हणू हो, मॅन्युफॅक्चरिंग बी केंद्र सरकारच करते, पण तसं नाहीये. रजिस्ट्रेशन हे केंद्र सरकार करतं आणि त्याचं मॅन्युफॅक्चरिंग, त्याचं सेल, त्याचं ट्रान्सपोर्टेशन, ते सगळं बाकीच्या गोष्टी ह्या स्टेट लेवलला होतात. म्हणजेच तुम्हाला समजा बाबा तुम्ही एखादं नवीन इन्सेक्टिसाइड शोधून काढलं तर तुम्हाला ते आधी त्या रजिस्ट्रेशन कमिटीकडे जावं लागतं. ते केंद्र लेवलला आहे, ती रजिस्ट्रेशन कमिटी केंद्र सरकार अंतर्गत काम करते. त्या रजिस्ट्रेशन कडनं परमिशन काढून आणावं लागते की बाबा आम्हाला ते रजिस्ट्रेशन करायचं ते मॉलिक्युल, आणि ते रजिस्ट्रेशन केल्यानंतर तुम्हाला राज्य सरकार त्याच्या उत्पादनाची, त्याच्या विक्रीची, त्याच्या स्टोरेजची, त्याच्या ट्रान्सपोर्टेशनची सगळ्याची परमिशन देते. समजते. ओके. आता या ऍक्ट अंतर्गत काय काय कोण कोण वर्क करतं बघा. प्रोव्हाइड्स नोटिफिकेशन ऑफ 4 इम्पॉर्टंट फंक्शन्स फॉर दिस पर्पज. या ऍक्ट अंतर्गत लायसन्सिंग ऑफिसर येतो, ॲपेलेट ऑथॉरिटी येते, इन्सेक्टिसाइड इन्स्पेक्टर येतो आणि इन्सेक्टिसाइड अनालिस्ट येतो. इथं पण इन्स्पेक्टर आहे बघा, इन्सेक्टिसाइड इन्स्पेक्टर, इन्सेक्टिसाइड अनालिस्ट, इन्सेक्टिसाइड ऑथॉरिटी आणि लायसन्सिंग ऑफिसर. बरोबर. लायसन्सिंग ऑफिसर, ॲपेलेट ऑथॉरिटी, इन्सेक्टिसाइड इन्स्पेक्टर आणि इन्सेक्टिसाइड अनालिस्ट. इन्सेक्टिसाइड ऍक्ट 1968. आता त्यातले महत्वाची कलम आणि त्यामध्ये काय काय गोष्टी येतात, त्यातले इम्पॉर्टंट कलम आणि त्यामध्ये कोणत्या कोणत्या गोष्टी येतात त्या आपण बघूया. तर सेक्शन 4 मध्ये काय येतं, सेंट्रल इन्सेक्टिसाइड बोर्ड. बघा, सेंट्रल इन्सेक्टिसाइड बोर्ड आणि रजिस्ट्रेशन कमिटी कलम 5 नुसार या दोन महत्वाच्या गोष्टी आहेत. हे समजलं ना तर इन्सेक्टिसाइड ऍक्ट समजला. या गोष्टी समजल्या तर इन्सेक्टिसाइड ऍक्ट समजला. कसा, तर या दोनच महत्वाच्या रोल प्ले करतात इन्सेक्टिसाइड ऍक्ट मध्ये. दोन समिती आहेत बघा. आता सेंट्रल इन्सेक्टिसाइड बोर्ड, सेक्शन 4 नुसार सेंट्रल इन्सेक्टिसाइड बोर्ड येतं. त्यामध्ये 24 मेंबर्स येतात. त्यामध्ये 24 मेंबर्स येतात आणि त्या चेअरमन ऑफ बॉडीज कोण असतो, डायरेक्टर जनरल ऑफ हेल्थ सर्व्हिसेस, गव्हर्नमेंट ऑफ इंडिया.
चेअरमन ऑफ बॉडीज डायरेक्टर जनरल ऑफ हेल्थ सर्व्हिसेस गव्हर्नमेंट ऑफ इंडिया. चेअरमन ऑफ बॉडीज डायरेक्टर जनरल ऑफ हेल्थ सर्व्हिसेस गव्हर्नमेंट ऑफ इंडिया. सेक्शन 4. आता त्याचे फंक्शन्स काय आहेत बघा. सगळ्यात महत्वाचं, ही जी असती ना सेंट्रल इन्सेक्टिसाइड बोर्ड, ते ऍडवाइज करतं बघा. हे बोर्ड आहे. आणि दुसरी ती रजिस्ट्रेशन कमिटी, ते त्या इन्सेक्टिसाइडचं रजिस्ट्रेशन करून घेते. आणि हे बोर्ड आहे ते ऍडवाइज करतं कशा संबंधित, टू ऍडवाइज सेंट्रल आणि स्टेट गव्हर्नमेंट. सेंटर आणि स्टेट गव्हर्नमेंटला ऍडवाइज करतं टेक्निकल मॅटर्सवर. सेंटर आणि स्टेट गव्हर्नमेंटला टेक्निकल मॅटर्सवर ऍडवाइस करतं. तर त्या कोणत्या कोणत्या बघा आपण. तर सेफ्टी मेजर्स. सेफ्टी मेजर्स कशाला, नेसेसरी टू प्रिव्हेंट रिस्क टू ह्युमन बिईंग. नेसेसरी टू प्रिव्हेंट रिस्क टू ह्युमन बिईंग, ॲनिमल्स अँड एन्व्हायरमेंट. सेफ्टी मेजर्स घ्यायचेत कशासाठी, नेसेसरी टू प्रिव्हेंट रिस्क टू ह्युमन बिईंग, ॲनिमल्स, एन्व्हायरमेंट, मॅन्युफॅक्चर, सेल, स्टोरेज, डिस्ट्रीब्युशन आणि यूज. सेफ्टी मेजर्स काय असले पाहिजे सांगती. सुटेबिलिटी फॉर एरियल ऑफ, जे काय एरियल ऍप्लिकेशनसाठी सुटेबिलिटी किती आहे. स्पेसिफाय शेल्फ लाईफ करते ती. ओके. परत सजेस्ट कलरायझेशन, ऍडवाइस रेसिड्यू टॉलरन्स लिमिट आणि वेटिंग पिरियड किती असला पाहिजे ते सांगती. आणि रेकमेंड इंक्लुजन ऑफ केमिकल सबस्टन्स इन द शेड्यूल ॲज इन्सेक्टिसाइड. येते म्हणजे फंक्शन काय आहेत या बोर्डचे ते ऍडवाइस करतं बघा. ते ऍडवाइस करतं सेफ्टी मेजर्सवर, शेल्फ लाईफ किती असावी, सुटेबिलिटी एरियल अप्लिकेशनसाठी कसं असेल, परत सजेस्ट कलरायझेशन, परत रेकमेंड इंक्लुजन ऑफ केमिकल सबस्टन्स इन द शेड्यूल ॲज अ इन्सेक्टिसाइड. समजते. सेंट्रल इन्सेक्टिसाइड बोर्ड. आणि पुढचं रजिस्ट्रेशन कमिटी. रजिस्ट्रेशन कमिटी यामध्ये काय येतं, सेक्शन 5. सेक्शन 5 मध्ये रजिस्ट्रेशन कमिटी ती. सेक्शन 5 रजिस्ट्रेशन कमिटी. त्यामध्ये चेअरमन प्लस 5 मेंबर्स असतात. चेअरमन प्लस 5 मेंबर्स. त्यामध्ये 24 मेंबर होते, यामध्ये चेअरमन प्लस 5 मेंबर्स असतात. यामध्ये चेअरमन कोण असतो, ऍग्रिकल्चर कमिशनर जो असतो गव्हर्नमेंट ऑफ इंडियाचा, तो चेअरमन असतोय. ऍग्रिकल्चर कमिशनर कोण असतोय, तो चेअरमन असतोय. आता ही रजिस्ट्रेशन कमिटी काय असते, रजिस्टर टू रजिस्टर द पेस्टिसाइड. येते ही रजिस्टर करून घेते पेस्टिसाइड. पेस्टिसाइडचं रजिस्ट्रेशन करते ही समिती. पेस्टिसाइडचं रजिस्ट्रेशन कमिटी टू रजिस्टर द पेस्टिसाइड आफ्टर सॅटिस्फाईंग इट सेल्फ, काय, इफिकसी ऑफ द पेस्टिसाइड. म्हणजे ह्या समितीला एवढे मोठे अधिकार आहेत की तुम्ही समजा एखादा पेस्टिसाइड घेऊन गेला तर त्याची इफिकसी किती आहे हे चेक करून ती रजिस्टर करते. इफिकसी किती आहे हे चेक करून ती रजिस्टर करते. म्हणजेच एक अशी चेन असल्यासारखं आहे की तुम्हाला तुमचं पेस्टिसाइड रजिस्टर करून घ्यायचं म्हणलं तर पूर्ण सिस्टीम असते की पूर्ण देशामध्ये त्या वापरलं जाणार आहे. तर त्या पूर्ण म्हणजे त्या देशामध्ये सगळ्या भागातील लोकांवर त्याचा कसा परिणाम होईल याच्या टेस्टिंग घेतल्या जातात. आणि त्या टेस्टिंग घेतल्यानंतरच त्याला अप्रुव्हल दिलं जातं. म्हणजे किती ब्रॉड स्केलवर काम चालत असेल विचार करा रजिस्टर करायच्या आधी. ओके. अँड इट्स सेफ्टी टू ह्युमन बिईंग, ॲनिमल्स आणि एन्व्हायरमेंट. ते बघितल्यानंतरच रजिस्टर केलं जाईल. त्यानंतर रजिस्टर पेस्टिसाइड आफ्टर स्क्रुटिनायझिंग द फॉर्म्युला, व्हेरीफाय क्लेम इफिकसी टू द ह्युमन बिईंग अँड ॲनिमल्स. समजते. अँड स्पेसिफाय द प्रिकॉशन अगेन्स्ट पॉइझनिंग अँड एनी अदर फंक्शन्स इन्सिडेंट टू दिस मॅटर्स. येते. हे काय सांगते रजिस्ट्रेशन कमिटी, काय म्हणते की सगळं काय जे काय तुम्ही जे काय नवीन पेस्टिसाइड घेऊन गेलाय त्याचे सगळे, त्याचा फॉर्म्युला, त्याचे होणारे परिणाम, त्याचं सगळं चेक केलं जाईल आणि त्यानंतरच तुमचं पेस्टिसाइड रजिस्टर केलं जाईल. हे कलम सांगतं. फंक्शन ऑफ द रजिस्ट्रेशन कमिटी. रजिस्टर करा म्हणते आणि रजिस्टर झालेलं पेस्टिसाइडचं जे काय प्रॉब्लेम होतील ते
आता हे दोन लक्षात ठेवा, कलम 4 आणि कलम 5. कलम 4 सांगतं, कलम 4 आणि कलम 5. 5 नंबर सांगतं रजिस्ट्रेशन कमिटी आणि कलम 4 सांगतं सेंट्रल इन्सेक्टिसाइड बोर्ड. या दोन गोष्टी ते ऍडवाइस करतं, हे रजिस्टर करतं. आता कलम 9(3)(b) आणि 9(3). तर हे कलम का महत्वाचं आहे? कारण की तुम्ही एखादं नवीन मॉलिक्यूल घेऊन घेणार रजिस्ट्रेशन करण्यासाठी, तर ते लगेच तुम्हाला रजिस्ट्रेशन सर्टिफिकेट देत नाहीत. ते तुम्हाला पहिल्यांदा प्रोव्हिजनल रजिस्ट्रेशन करतं त्याचं, की सुरुवातीला 2 वर्षासाठी प्रोव्हिजनल रजिस्ट्रेशन दिलं जातं. परमनंट रजिस्ट्रेशन दिलं जात नाही आणि कमर्शियलायझेशनला पण दिलं जात नाही. या कलमांतर्गत फक्त प्रोव्हिजनल रजिस्ट्रेशन दिलं जातं 2 वर्षासाठी, आणि त्यानंतर त्याची आकडेवारी चेक केली जाते. त्याचे काय परिणाम होत आहेत का, त्यातनं किती आउटपुट निघतंय, सक्सेस रेट किती आहे, किंवा परिणाम होतोय सगळ्या आपल्या बायोडायव्हर्सिटीवर, पर्यावरणावर काय परिणाम होतोय का ते. तर ते किती वर्षासाठी दिलं जातं प्रोव्हिजनल रजिस्ट्रेशन? 2 वर्षासाठी. इथं ऑब्जेक्टिव्ह जनरेशन, किंवा एखादा नवीन मॉलिक्यूल आपण घेऊन गेलो आणि जर का त्याला रजिस्टर करायचं असेल तर ती किती वर्षासाठी? 2 वर्षासाठी. 2 वर्षासाठी रजिस्ट्रेशन दिलं जातं. आणि कमर्शियलायझेशन नॉट परमिटेड, कमर्शियलायझेशन परमिटेड केलं जात नाही. मग ज्यावेळेस 2 वर्ष कंप्लीट होतात आणि डाटा जनरेट होतो, म्हणजे काय, आफ्टर फुलफिलिंग द पेंडिंग इन्क्वायरी किंवा कंडिशन ॲज स्पेसिफाईड बाय द रजिस्ट्रेशन कमिटी व्हाईल रजिस्टरिंग द पेस्टिसाइड प्रोव्हिजनली. म्हणजे ते मॉलिक्यूल रजिस्टर करताना आहे ना, काहीतरी रूल, म्हणजे रूल नाही म्हणता येणार, की काहीतरी कंडिशन्स टाकलेले जातात, आणि ते कंडिशन टाकल्यानंतरच त्याला 2 वर्षासाठी परमिशन दिली जाते. मग ते ज्या काही कंडिशन्स टाकल्या होत्या त्या परिपूर्ण झाल्यात का नाहीत हे चेक केलं जातं, आणि त्यानंतरच त्याला परमिशन दिली जाते आणि कमर्शियलायझेशन परमनंट केलं जातं, कमर्शियलायझेशन परमिटेड केलं जातं. रजिस्ट्रेशन केलं जातं परमनंट आणि कमर्शियलायझेशन परमिट केलं जातं, कमर्शियलायझेशन परमिट केलं जातं. ओके, हे झालं इन्सेक्टिसाइड ऍक्ट. समजतंय? इन्सेक्टिसाइड ऍक्ट. आता धरून चाला की आपण सीड ऍक्ट बघितला, सीड ऍक्ट मधली महत्वाची कलम बघितली, इन्सेक्टिसाइड ऍक्ट बघितलं, त्यातली महत्वाची कलम, महत्वाच्या संस्था आणि त्यातले ऑब्जेक्टिव्ह विचारायचे जागा त्या आपण बघितल्या. 2 ऍक्ट बघितले. आता आपण तिसरा ऍक्ट बघणार आहोत, रासायनिक खत नियंत्रण आदेश 1985. रासायनिक खत नियंत्रण आदेश. 2 ऍक्ट बघितले. 2 ऍक्ट सिंपल आहेत, आपण इन डिटेल पण घेऊ शकतो की कलम प्रॉपर सेक्शन वाईज, पार्ट सेक्शन. पण अडचण एवढीच आहे की प्रश्न किती येणार आहेत, आणि प्रश्न आला तर आला, एक नाही तर 2, आणि त्यावर पण त्या ऍक्टवर किती येणार आहेत, आणि इन डिटेल किती येईल, म्हणजे एकदम काय म्हणतात त्याला, पर्सेंटेज नॉट मायनस मध्ये जाते. तर बघा इकडं, अत्यावश्यक वस्तू अधिनियम 1955, म्हणजे इसेन्शियल कमोडिटी ऍक्ट 1955 पोटकलम 3 अन्वये ना रासायनिक खत नियंत्रण आदेश पारित करण्यात आला 1985 मध्ये. कधी? 25 सप्टेंबर 1985. ही तारीख महत्वाची, 25 सप्टेंबर 1985. हे विचारू शकतात कधीचा ऍक्ट, ऍक्ट कधीचा आहे. मला तर असंच वाटतं की मागच्या क्वेश्चनचं अनालिसिस केलं ना, 1 वर्षाचं नाही 2 वर्षाचं जर क्वेश्चन अनालिसिस केलं ना, तर प्रश्न याच पद्धतीने विचारले, प्रश्न असेच आलेले आहेत की अनालिसिस म्हणजे कधीचा कायदा कधीचा आहे आणि त्यामध्ये उद्देश वगैरे काय आहेत, असे एकदम सिंपल. तर उद्देश बघा, रासायनिक खतांची निर्मिती, वितरण आणि ग्राहक शेतकरी यांच्यामध्ये समन्वय साधणे. खत नियंत्रण आदेश का काढण्यात आला, की जी काय रासायनिक खतांची निर्मिती आहे, त्याचं वितरण, त्याचं ग्राहक शेतकरी यांच्यामध्ये समन्वय साधणे, हे मुख्य उद्देश आहे त्याचा मुख्य उद्देश आहे. शेतकऱ्यांना दर्जेदार खते मिळावीत. त्यानंतर रासायनिक खतांची विक्री करणारे मोठे दुकानदार आणि छोटे दुकानदार मोठे विक्रेते आणि त्यांची विक्री करणारे जे काही छोटे दुकानदार आहेत
यांनी या कायद्याचं पालन करणे आवश्यक आणि यामध्ये एकूण 39 कलमांचा समावेश आहे. 39 कलमांचा पूर्ण कायदा आहे, म्हणजे तो आदेश आहे रासायनिक खत नियंत्रण आदेश 1985. त्याचे उद्देश काय? या खतांची निर्मिती, वितरण आणि ग्राहक शेतकरी यांच्यामध्ये समन्वय साधणे, शेतकऱ्यांना दर्जेदार खते मिळावीत, रासायनिक खतांची विक्री करणे, म्हणजे विक्री करणारा मोठा कारखानदार किंवा विक्री करणारा छोटा व्यापारी यांना सगळे आदेशाचे पालन करावे लागेल आणि 39 कलमांचा समावेश आहे. आता कलम 3 खतांचे दर निश्चित करणे, म्हणजेच संपूर्ण देशात ना रासायनिक खतांची एकच किंमत राहावी आणि शेतकऱ्यांना रास्त भावात खतांची उपलब्धता व्हावी यासाठी केंद्र शासन भाव निश्चित करते. केंद्र शासन भाव निश्चित करते आणि कोणताही आयातदार किंवा विक्रेता हा जी काय खताची किंमत ठरली त्या खताच्या किमतीपेक्षा जास्त किमतीने खत विकू शकत नाही. हे खताचे दर निश्चित करणे. ओके, खताचे दर निश्चित करणे. आता कलम 7 काय सांगतं? रासायनिक खतांचा परवाना घेणे, म्हणजेच काय की तुम्हाला खतांचं उत्पादन करायचंय, विक्री करायची किंवा साठवणूक करायची, यासाठी तुम्हाला त्या खतासंबंधी परवाना घ्यावा लागेल. त्याशिवाय तुम्ही त्या खताची विक्री, साठवणूक किंवा वाहतूक पण करू शकत नाही आणि त्यासाठी तुम्हाला घाऊक किंवा किरकोळ विक्रीचा परवाना घेऊनच खतांचा व्यवहार करणे बंधनकारक आहे. ओके, घाऊक किंवा किरकोळ विक्रीचा परवाना घेऊनच. 2 लक्षात आले. खतांचे दर निश्चित करणे केंद्र शासन करतं. का करायचे? परत परवाना घ्यावा लागतो तुम्हाला जर का खत खरेदी विक्री करायचे तर. कलम 10 काय? तर नोंदणी प्रमाणपत्र, आपल्याला लायसन घ्यावं लागतं, त्याला नोंदणी प्रमाणपत्र आपण घेतो. कलम 9 नुसार मिळतं आपल्याला नोंदणी प्रमाणपत्र. मग ते नोंदणी प्रमाणपत्र जे मिळतं, परवाना, ते समजा जर का आपल्याला मिळालं, मान्यता मिळाली आहे, तो निलंबित अथवा रद्दबातल केलेला असेल, रद्दबातल केला असेल तर तो जास्तीत जास्त परवाना मिळाल्याच्या, म्हणजे निलंबित केला असेल किंवा रद्दबातल केला असेल तरी तो जास्तीत जास्त परवाना मिळाल्याच्या तारखेपासून 3 वर्षापर्यंत वैध ठरवला जातो. समजते का? कलम 10 काय सांगतं की निलंबित अथवा रद्दबातल केला असेल तर जास्तीत जास्त परवाना मिळाल्याच्या तारखेपासून 3 वर्षापर्यंत वैध ठरवला जातो. आता कलम 19 खत निर्मिती, विक्री आणि वितरणावरील बंधने. काय बंधने असतील? निर्मिती, विक्री आणि वितरणावरील बंधने. तर कोणतीही व्यक्ती निर्धारित मानका व्यतिरिक्त खतांची निर्मिती, विक्री, साठवण किंवा वितरण करू शकत नाही. त्या निर्धारित मानका व्यतिरिक्त निर्मिती, विक्री, साठवण, वितरण करू शकत नाही. या आदेशातील मानकांप्रमाणे लेबल नसेल तर तो विक्री करू शकत नाही. एखादे खत दुसऱ्या खताची नक्कल करत असेल तर, किंवा एखादे खत भेसळयुक्त असेल तर, किंवा या आदेशातील जे खत म्हणता येणार नाही असे काही असेल तर त्या गोष्टी यामध्ये येतात. म्हणजे बंधने कोणती आहेत बघा. निर्धारित मानका व्यतिरिक्त काय असेल तर, या आदेशातील मानकाप्रमाणे लेबल नसेल तर, म्हणजे हे जे काही खत आहे त्या खताची नक्कल करत असेल तर, एखादे खत भेसळयुक्त असेल तर, आणि या कायद्यानुसार एखाद्याला खत म्हणता येणार नाही अशी काही गोष्ट असेल तर. ओके, आता कलम 27. कलम 27 बघा, खत निरीक्षकाची नेमणूक. आता इथं बघा, खत निरीक्षक आहे म्हणजेच खत निरीक्षक, फर्टिलायझर इन्स्पेक्टर. खत निरीक्षकाची नेमणूक, फर्टिलायझर इन्स्पेक्टर. केंद्र किंवा राज्य शासन अधिसूचना काढून त्याला योग्य वाटतील तेवढ्या खत निरीक्षकांची विशिष्ट कार्यक्षेत्रात नेमणूक करू शकतो. आणि त्यांची शैक्षणिक अर्हता काय असेल की त्यांनी कृषी पदवीधर असावा किंवा कृषी रसायनशास्त्रात त्याला पदवी असावी. बघा, खत निरीक्षकाची नेमणूक करेल या कायद्याअंतर्गत. आणि खत निरीक्षकाची शैक्षणिक अर्हता काय असेल की तो
मान्यताप्राप्त विद्यापीठाचा कृषी पदवीधर किंवा रसायनशास्त्राचा पदवीधर असणे आवश्यक. आता खत निरीक्षकाचे अधिकार. अधिकार काय काय असतील खत निरीक्षकाला? तर याद्वारे खत निरीक्षकाला ना प्रशासकीय आणि कायदेशीर कारवाई करण्याची शक्ती प्रदान करण्यात आली आहे. प्रशासकीय आणि कायदेशीर कारवाई करण्याची शक्ती प्रदान करण्यात आली आहे. तर या आदेशाची उचित अंमलबजावणी होण्यासाठी खत निरीक्षकाला म्हणजेच जर का खत निरीक्षकाला वाटतंय की या कायद्याची उचित अंमलबजावणी करायची आहे, तर तो विक्रेतेस किंवा उत्पादकास त्याला जी माहिती लागते ती माहिती मागू शकतो. परत उत्पादक किंवा विक्रेत्याच्या ठिकाणी प्रवेश करून तपासणी करू शकतो. तो तपासणी करू शकतो, तो नमुने घेऊ शकतो. आणि जर का खत निरीक्षकात सकारण असे वाटत असेल की या आदेशाचे उल्लंघन होत आहे, सकारण असे वाटत असेल की या आदेशाचे उल्लंघन होत आहे, तर तो खताची विक्री थांबू शकतो. तसेच लेखी विक्री बंद आदेश करू शकतो. खताची विक्री थांबवू शकतो किंवा लेखी विक्री आदेश काढू शकतो आणि 21 दिवसात करून घेऊ शकतो. देऊन आदेशाची पूर्तता 21 दिवसात करू शकतो. येते लक्षात. 21 डेज मध्ये त्या आदेशाची पूर्तता करू शकतो. सिंपल आहे. प्रशासकीय कायदेशीर कारवाई करण्याची शक्ती प्रदान करण्यात आली आहे. त्याला वाटलं की बाबा या आदेशाची उचित अंमलबजावणी करायची आहे, तर ती अंमलबजावणी करण्यासाठी तो त्यांच्याकडनं विक्रेता किंवा उत्पादकाकडनं माहिती मागवू शकतो, तो नमुने घेऊ शकतो, विक्रेता किंवा तिथं तपासणी करू शकतो उत्पादकाच्या तिथं. आणि खत निरीक्षकास सकारण असं वाटतंय की नाही हे काहीतरी गोड बंगाले, तर ते थांबवू शकतो आणि स्टॉप सेल ऑर्डर, लेखी ऑर्डर काढू शकतो. कलम 31 नोंदणी प्रमाणपत्र निलंबित करणे. म्हणजे ज्यावेळेस या आदेशाचं आहे ना, या आदेशाचं कोणत्याही खंडाचं जर का उल्लंघन होत असेल, तर त्या व्यक्तीचं, उत्पादकाचं किंवा विक्रेत्याचं नोंदणी प्रमाणपत्र रद्द करण्याचे अधिकार आहेत. नोंदणी प्रमाणपत्र रद्द करण्याचे अधिकार आहेत, म्हणजे रद्द करू शकतात. नोंदणी प्रमाणपत्र निलंबित करू शकतात किंवा रद्द करू शकतात किंवा त्याची कारवाई करू शकतात. हे कलम 31 सांगतंय. आता शिक्षा काय होऊ शकते या कायद्याअंतर्गत, आदेशाअंतर्गत शिक्षा काय होऊ शकते? जर का गुन्हा साबित झालास, गुन्हा साबित झाल्याचे ना 3 महिन्यापेक्षा कमी नाही आणि जास्तीत जास्त 7 वर्षे कैद. 3 महिन्यापेक्षा कमी नाही किंवा जास्तीत जास्त 7 वर्षे कैद, 7 वर्षे कैद किंवा दंड, दोन्ही एकत्र अथवा दोन्ही पैकी एक. येते लक्षात. गुन्हा साबित झाल्यात 3 महिने पेक्षा कमी नाही किंवा जास्तीत जास्त 7 वर्षे कैद. 3 महिने ते 7 वर्ष कैद प्लस दंड किंवा दोन्ही एकत्र. 3 ते 7 वर्ष आणि दंड अशी फर्टिलायझर ऍक्ट म्हणजेच रासायनिक खत नियंत्रण आदेशा किंवा कायद्याअंतर्गत शिक्षा होऊ शकते. पॉइंट ऑफ म्हणजे ऑब्जेक्टिव्ह कुठं तयार होऊ शकतो ते मी सांगितलं. आता तुकडेबंदी आणि तुकडे जोड कायदा. जर का कोणी सिलेबस नीट वाचला असेल ना, तर त्यांनी सिलेबस मध्ये काय दिलंय बघा, तुकडे बंदी आणि तुकडे तोड कायदा. असा कायदाच नाही कुठं. म्हणजे हसायसारखं म्हणजे सिलेबस बनवणारे पण इतक्या चुका केल्या सिलेबस मध्येच, तर फायनल कसं होणार ना, क्वेश्चन कसे तयार होणार? तुकडे बंदी तुकडे तोड कायदा लिहिले. तुकडे जोडायचेत का तोडायचेत त्यांना हेच कळलं. समजून घ्या. तुकडे बंदी आणि तुकडे जोड कायदा 1947. हा काय कायदा आता सध्या एवढा प्रचलित नाहीये, एवढा प्रचलित आहे पण एवढा मॅटर करत नाही ऍग्रिकल्चर प्रोडक्शन शी संबंधित. यावर प्रश्न विचारताना आपण, कारण की सीड ऍक्ट, इन्सेक्टिसाइड ऍक्ट आणि फर्टिलायझर ऍक्ट यावर प्रश्न विचारायला भरपूर जागा आहेत. आणि 3 जे काय ऍक्ट आहेत ते मेजर ऍक्ट आहेत.
शेतीविषयक कायद्यामध्ये 3 ऍक्ट मेजर रोल प्ले करतात: सीड, फर्टिलायझर आणि इन्सेक्टिसाइड. समजतंय? हे जे पुढचे 2 ऍक्ट आहेत ते मायनॉर ऍक्ट असल्यासारखे. तर प्रश्न विचारताना यावर प्रश्न विचारेल का ह्या 2 ऍक्टवर विचारेल क्वेश्चन पेपर सेट होताना? तर कधी पण या 3 ऍक्टवर. कारण की उद्याच्याला कृषी सेवक म्हणजे कृषी सहाय्यक झाल्यानंतर तुम्हाला फॉरेस्ट आणि तुकडेबंदीचा काही संबंध येणार नाहीये. समजतंय? तुम्हाला इन्सेक्टिसाइड, फर्टिलायझर आणि सीडच्या संबंधित ऍक्टिव्हिटी करायच्याच आहेत आणि त्या लायसन्सशी संबंधितच. ओके. तर यामध्ये 37 कलम आहेत आणि 5 प्रकरण आहेत. तर कसं झालं की पॉप्युलेशन वाढत जायला लागलं आणि जमिनीचे तुकडे व्हायला लागले जास्तीत जास्त. तर त्याचे जे काही जमिनीचे तुकडे जास्तीत जास्त व्हायला लागले ना, तर ते तुकडे कमी करण्यासाठी किंवा ते तुकडे होऊ नयेत यासाठी तुकडेबंदी आणि तुकडे जोड कायदा करण्यात आला. का? कारण की त्यामुळे शेती करण्यास अवघड व्हायला लागली आणि शेतीवर प्रतिकूल परिणाम व्हायला लागले. शेती करण्यास अवघड व्हायला लागली आणि शेतीवर प्रतिकूल परिणाम व्हायला लागले. त्यामुळं तुकडेबंदी आणि तुकडे जोड कायदा 1947 पारित करण्यात आला. म्हणजेच काय, अशा छोट्या तुकड्यांवर ना आर्थिकदृष्ट्या शेती करणे गैरसोयीचे होऊ लागले. हे लक्षात आल्यावर जमिनीचे तुकडेबंदी आणि याला पूरक तुकडे जोड कायदा करण्यात आला 1947 मध्ये. मग या कायद्यानुसार काय झालं की जर का शेजारचा तुकडा असेल तर त्याला शेजाऱ्यालाच तो विकत घ्यायला किंवा कसायला प्राधान्य हक्क देण्यात आला. येते का? या तुकडेबंदीमध्ये जमिनीचे तुकडे करायचे नाहीत, ही तुकडेबंदी झाली. आणि तुकडे जोड म्हणजे जर का शेजारचा तुकडा असेल तर त्या तुकड्याचं शेजाऱ्याला अग्रहक्क देण्यात आले की ती जमीन त्यानंच कसायची. असे हे तुकडेबंदी संबंधी एखादी जमीन विकताना किंवा वाट्याच्या खंडाच्या स्वरूपात देताना शेजारी असणाऱ्या शेतकऱ्याचा जमिनी खरेदीचा किंवा कसायचा अग्रहक्क या कायद्यानुसार देण्यात आला. तुकडेबंदी व तुकडे जोड कायदा 1947. आता फॉरेस्ट कॉन्झर्वेशन ऍक्ट 1980 जंगल कायदा. फॉरेस्ट कॉन्झर्वेशन ऍक्ट 1980 जंगल कायदा. हा कायदा काय सांगतो की कम इन टू फोर्स 25 ऑक्टोबर 1980. हे महत्वाचं आहे. 1980 25 ऑक्टोबर 1980. आणि हा कायदा काय सांगत होता की ज्या काही वन जमिनी आहेत त्या वनाच्या जमिनी ह्या दुसऱ्या कोणत्याही पर्पजसाठी वापरल्या जाऊ नयेत यासाठी हा कायदा करण्यात आला. फॉरेस्ट कॉन्झर्वेशन ऍक्ट 1980. फॉरेस्ट कॉन्झर्वेशन ऍक्ट 1980. रिस्ट्रिक्शन ऑन द डी-रिझर्वेशन ऑफ द फॉरेस्ट किंवा यूज ऑफ फॉरेस्ट लँड फॉर नॉन फॉरेस्ट पर्पज. सगळ्यात इम्पॉर्टंट एवढंच एक वाक्य उद्देश की फॉरेस्ट ऍक्ट किंवा जंगल कायदा कशासाठी करण्यात आला की फॉरेस्ट कॉन्झर्वेशन 1980 25 ऑक्टोबर 1980 ला कायदा ह्याच्यात आला. प्रश्न आला तर केम इन टू फोर्स कधी झाला, कधीचा कायदा 1980 चा, कधी अंमलात आला 25 ऑक्टोबर 1980 ला, आणि त्याचा मुख्य उद्देश काय होता की वनजमिनी ह्या दुसऱ्या कोणत्याही पर्पजसाठी वापरू नयेत. प्रश्न विचारायला 3 ठिकाणी जागा. त्यानंतर जर का त्या वनजमिनी आता बाकी त्यामध्ये कायद्यामध्ये जास्त काय महत्वाचं नाहीये माझ्या मते. तर पेनल्टी काय असू शकते की बाबा जर का उल्लंघन केलं तर फॉर कॉन्ट्राव्हेन्शन म्हणजे समजा उल्लंघन करत असाल तर प्रोव्हिजन ऑफ द ऍक्ट काय, whoever contravenes or abets the contravention of the any of the provision of the section 2 shall be punishable with simple imprisonment for the period of which may be extended to 15 days. म्हणजेच 15 दिवसापर्यंत कारावास होऊ शकतो जर का तुम्ही त्या कायद्याचं उल्लंघन करत असाल तर 15 दिवसापर्यंत कारावास होऊ शकतो. हे लक्षात ठेवा. विच मे बी एक्सटेंड टू 15 डेज हे त्याचा उद्देश. आणि तो कायदा कधी आला, तो कधी केम इन टू फोर्स, कधी अंमलात आला. ओके, तो कधी अंमलात आला, केम इन टू फोर्स. फॉरेस्ट ऍक्ट 1980 जंगल कायदा.
आता आपण 5 कायदे बघितले. सगळ्यात पहिला कायदा सीड ऍक्ट. सीड ऍक्ट केम इन टू फोर्स मी म्हणलं 31च्या आधी, म्हणजेच काय 29/12/1966 ला पारित करण्यात आला. सीड रूल 1968 चा आणि कधी अंमलात आला 2 ऑक्टोबर 1959 ला. त्याच्या आधी कुठलाही कायदा त्यामध्ये नव्हता. त्याच्या आधी कुठलाही कायदा नव्हता. सीड इन्स्पेक्टर त्यामध्ये नेमले जायचे. ओके, आपण सीड इन्स्पेक्टर नेमले जायचे. सीड इन्स्पेक्टर नेमले जायचे आणि शेतकऱ्यांना गुड क्वालिटी सीड उपलब्ध व्हावं म्हणून बघितलं जायचं. यामध्ये नॅशनल सीड रिसर्च अँड ट्रेनिंग सेंटर आहे वाराणसी येथे. ही केंद्रीय प्रयोगशाळा आहे सीड संबंधित. परत नोटिफिकेशन काढलं जाईल किंवा सीड रजिस्टर झालं का नाही. त्यानंतर मिनिमम लिमिट असतील जर्मिनेशन, जेनेटिक आणि फिजिकल प्युरिटीसाठी. आणि जे काय त्याच्यावर लेबल असणार आहे ते लेबलचे साईज, त्याचा कलर आणि त्यामध्ये कंटेंट काय काय असणार आहे. सेक्शन 13 नुसार सीड इन्स्पेक्टर नेमले जाणार आणि त्याचे सेक्शन 40 नुसार त्याला ऍडव्होकेट पॉवर. पेनल्टी काय असेल, जर का पहिल्यांदा गुन्हा केला तर त्यासाठी 500 रुपये दंड आणि जर का परत तोच गुन्हा परत केला तर टर्म टू 6 मंथ पर्यंत शिक्षा आणि 1000 रुपये दंड. आता इन्सेक्टिसाइड 1968 पारित कधी झाला 2 सप्टेंबर 1968. त्याचा रूल 1971 चा. तर केंद्र सरकार काय करतं, म्हणजेच रजिस्ट्रेशन कमिटी त्याला रजिस्टर करून घेते आणि त्याचं मॅन्युफॅक्चरिंग, सेल आणि डिस्ट्रीब्युशन हे जे अधिकार कोणाला आहेत, राज्य सरकारला आहेत. हे डिफरन्स लक्षात ठेवा. ओके. त्यानंतर सेक्शन 4 सेंट्रल इन्सेक्टिसाइड बोर्ड 24 जणांचा असतो आणि तो ऍडवाइस द्यायचं काम करतो. त्यानंतर सेंट्रल रजिस्ट्रेशन कमिटी ही रजिस्टर करून घेते आणि ते पेस्टिसाइड रजिस्टर करून घेते. नवीन मॉलिक्युल असेल तर त्याला 2 वर्षासाठी परमिशन दिली जाते आणि त्यानंतर त्याला नंतर कमर्शियलायझेशन केलं जातं. रासायनिक खत नियंत्रण आदेश 1985 चा आहे, 25 सप्टेंबर 1985 चा. शेतकऱ्यांना रास्त भावात आणि चांगल्या क्वालिटीचं खत मिळावं म्हणून हे करण्यात आलेलं आहे. खताचे दर निश्चित करणे केंद्र सरकार करतं. रास्त भावात शेतकऱ्यांना खत मिळावं. खताचा परवाना घ्यावा लागतो त्याची विक्री वगैरे करण्यासाठी. त्यानंतर नोंदणी प्रमाणपत्र वैध किंवा रद्दबातल केलं तर 3 वर्षापर्यंत राहतं. खत निर्मिती किंवा विक्री वितरणावरील काही बंधन आहेत. खत निरीक्षकाची नेमणूक केली जाते केंद्र किंवा राज्य शासनाद्वारे आणि त्याची अर्हता तो कृषी पदवीधर किंवा रसायनशास्त्राचा पदवीधर असावा. खत निरीक्षकाचे अधिकार किंवा तो प्रशासकीय किंवा कायदेशीर कारवाई करू शकतो. नोंदणी प्रमाणपत्र त्याचं निलंबित होऊ शकतं विक्रेते किंवा उत्पादकाचं. शिक्षा 6 महिने ते 7 वर्ष 3 महिने ते 7 वर्ष किंवा दंड किंवा दोन्ही एकत्र. तुकडेबंदी किंवा तुकडे जोड कायदा 1947 चा 37 कलम आहेत आणि 5 प्रकरण आहेत. लोकसंख्या वाढत जाते त्याच्यामुळे तुकडे तुकडे होत जातात वारसा हक्कामुळे, त्याच्यामुळे शेती करणं प्रतिकूल होत आहे. त्यामुळे हा कायदा करण्यात आलेला आहे. त्यामुळे तुकडे बंदी करण्यात आलेली आहे आणि जे शेजारचे तुकडे आहेत जर का त्याला तो विकायचा असेल किंवा खंडाने द्यायचा असेल तर जो तो शेजारी त्यानंच ती कसायला जमीन घेतली तर फायदेशीर राहू शकते. आता फॉरेस्ट ऍक्ट 1980 चा 25 ऑक्टोबर 1980 आणि रेस्ट्रिक्शन आहे कशाला, फॉरेस्ट नॉन पर्पज साठी वापरण्यासाठी आणि पेनल्टी काय 15 दिवसापर्यंत ही. आता या कायद्यांवर कसे प्रश्न तयार होऊ शकतात, या कायद्यांवर कसे प्रश्न तयार होऊ शकतात तर आपण ते बघूया. आता सगळ्यात पहिला प्रश्न, सीड ऍक्ट केम इन टू फोर्स. हो सॉरी मग अशी मी 59 म्हणलं, 69 रिव्हिजन घेताना इट्स 1969. 1959 म्हणलं मी, 1959 म्हणलं तर 1969. तर बघा एकदम जवळचे आकडे. सीड ऍक्ट केम इन फोर्स कधी अंमलात आला, प्रश्न बघा. सीड ऍक्ट कधीचा आहे, 1966 चा आहे, पण केम इन टू फोर्स 1966 लाच का, तर नाही. अंमलात कधी आला,
2 ऑक्टोबर 1969, 2 ऑक्टोबर 1969 ला तो अंमलात आला. हे खूप जवळचे ऑप्शन आहेत, एकदम एकदम खूप नियरेस्ट ऑप्शन आहेत, त्यामुळे कन्फ्युजन होऊ शकतं. आपल्याला परफेक्ट माहिती पाहिजे यामध्ये. 68ला सीड रूल आले, हे ऑक्टोबर नाही, 68ला सीड रूल आले आणि 1966ला 29/12/1966 तो कायदा पारित करण्यात आला. त्याचमध्ये नॅशनल सीड रिसर्च अँड ट्रेनिंग सेंटर लोकेटेड ॲट, नॅशनल सीड रिसर्च अँड ट्रेनिंग सेंटर लोकेटेड ॲट, तर या सीड ऍक्ट नुसार एक सेंट्रल लॅबोरेटरी असेल, सेंट्रल सीड लॅबोरेटरी, ती जी आहे ती नॅशनल सीड रिसर्च अँड ट्रेनिंग सेंटर, जी की कुठं लोकेटेड आहे, यामध्ये वाराणसीला. कुठं लोकेट आहे? वाराणसीला. चेन्नई, कोलकाता आणि गुवाहाटीला ती लोकेटेड नाही. इन्सेक्टिसाइड इनॅक्टेड इन बघा आता हे खूप नियरेस्ट ऑप्शन आहेत. इन्सेक्टिसाइड इनॅक्टेड इन 1985 नाही, 88 नाही, 72 नाही, तर 1968. हु ऍक्ट ॲज अ बॉडी टू लायसनिंग, बघा कोण वर्क ऍक्ट ॲज अ बॉडी टू लायसन्सिंग फॉर मॅन्युफॅक्चरिंग, सेल, ट्रान्सपोर्ट, डिस्ट्रीब्युशन आणि यूज ऑफ पेस्टिसाइड. कोण काम करतं? हु ऍक्ट ॲज अ बॉडी टू लायसन्सिंग, मॅन्युफॅक्चरिंग. बघा मी मगाशी सांगितलं होतं, रजिस्ट्रेशन करतं कोण आणि ह्या बाकीच्या गोष्टी कोण करतं. तर रजिस्ट्रेशन, याचं उत्तर काय असेल? याचं उत्तर असेल स्टेट गव्हर्नमेंट. सेंट्रल गव्हर्नमेंट काय करतं? आपल्याला वाटेल, तुम्हाला वाटेल सेंट्रल गव्हर्नमेंट, नाही. सेंट्रल गव्हर्नमेंट फक्त रजिस्ट्रेशनचं काम करतं. सेंट्रल गव्हर्नमेंट फक्त रजिस्ट्रेशनचं काम करतं. येते लक्षात? सेंट्रल गव्हर्नमेंट फक्त रजिस्ट्रेशनचं काम करतं. आता रासायनिक खत नियंत्रण कायद्याचे खालीलपैकी कोणती उद्दिष्ट आहेत? कोणती उद्दिष्ट आहेत? बघा प्रश्न वाचा. रासायनिक खतेची निर्मिती, वितरण आणि ग्राहक शेतकरी यामध्ये समन्वय साधण्यासाठी हे एक उद्दिष्ट असू शकतं. शेतकऱ्यांना दर्जेदार खते मिळावीत, हे पण एक उद्दिष्ट असू शकतं. शेतकऱ्यांची फसवणूक टाळणे, हे पण एक उद्दिष्ट आहे. त्यामुळं याचा आन्सर वरीलपैकी सर्व. पुढचा प्रश्न बघा. वारसा हक्कामुळे होणारे जमिनीचे विभाजन या कारणास्तव संपूर्ण भूभाग अगदी लहान लहान तुकड्यांमध्ये विभागाला जाऊन जो शेती करण्यास प्रतिकूल होऊ नये म्हणून खालीलपैकी कोणता कायदा करण्यात आला? कोणता कायदा करण्यात आला? सगळं बघा सेम वाटतंय. तर आपल्याला जो सिलेबस आहे त्या सिलेबस कॉपीमध्ये बघा काय ऑप्शन कोणता आहे, तर तुम्ही कुठला ऑप्शन दिला पाहिजे. आता हे कुळ कायदा नाही, भूमी अधिग्रहण कायदा नाही. तर कधी कधी काय होतं की आपण हा ऑप्शन 2 नंबरचा वाचतो आणि लिहून टाकतो. तर बघा तो ऑप्शन काय, हा सिलेबस मध्ये आहे तुकडेबंदी आणि तुकडे तोड कायदा, हा सिलेबस मध्ये दिलेला आहे. हे नाव आहे पण ते नाव नाही, तर ते कट होते. तुकडेबंदी तुकडे तोड कायदा कसा असेल? तुकडेबंदी आणि तुकडे जोड कायदा 1947. तुकडेबंदी आणि तुकडे जोड कायदा 1947. ओके, तुकडेबंदी आणि तुकडे जोड कायदा. आता पुढचा, विच ऑफ द फॉलोइंग ऍक्ट फॉर restriction on the de-reservation of forest or use of forest of land for non-forest purpose. म्हणजे फॉरेस्टची जमीन ही दुसऱ्या नॉन फॉरेस्ट पर्पज साठी वापरणे म्हणजे कुठल्या कायद्याअंतर्गत रिस्ट्रिक्ट करण्यात आले? कुठल्या कायद्याअंतर्गत रिस्ट्रिक्ट करण्यात आले? तर फॉरेस्ट ऍक्ट 1952 नाही, 2006 नाही, 1972 नाही, तर फॉरेस्ट ऍक्ट 1980. फॉरेस्ट ऍक्ट 1980. सिंपल क्वेश्चन आहे. फॉरेस्ट ऍक्ट 1980. असे प्रश्न तयार होऊ शकतात. हे प्रश्न मागे आलेले आहेत नाहीत, यापेक्षा चर्चेपेक्षा असे प्रश्न येऊ शकतात, असे प्रश्न तयार होऊ शकतात आणि हीच प्रश्नाची लेंथ असेल.
ही प्रश्नाची लेंथ असेल. लेंथ म्हणजेच कसं होतं ना की प्रश्न उद्या काय येईल हे माहीत नसतंय, समजतंय की त्या तो प्रश्न भूतकाळात आहे सध्या, सॉरी तो प्रश्न सध्या भविष्य काळात आहे. होणारी परीक्षा म्हणजे येणारा प्रश्न हा भविष्य काळात आहे, पण तो प्रश्न आपल्या वर्तमान काळात येऊन आपला भूतकाळ होतो. तो चांगला भूतकाळ करायचा का वाईट भूतकाळ करायचा आपल्या हातात असतो. त्यामुळं आपण जो काय भविष्यकाळ प्रेडिक्ट करतोय तो जर का योग्य केला ना, तर तो येणारा प्रश्न आपला चांगला भूतकाळ तयार करेल. किंवा मला पेपर आला होता, मी चांगलं अनालिसिस केलं होतं, म्हणजे आज चांगलं अनालिसिस केलं, चांगलं प्रिडिक्शन केलं, भविष्य चांगलं केलं, भविष्यकाळ चांगला ठरवला. त्यामुळं माझं जे काय पेपर झाल्यानंतर पेपर होणारा पेपर हा भूतकाळ असतो, तर तो चांगला होता. ओके. आणि त्यानंतर येणारं भविष्य हे तुमचं चांगलं होतं. त्यामुळं व्यवस्थित प्रेडिक्शन करा. हे ऍक्ट होते शेतीविषयक कायदे. तर आपण एक्सटेन्शन आणि इकॉनॉमिक्स दोन विषय घेतले. मागं व्हिडिओ बघितले असतील सर्व तुम्ही. ओके. तर सर्वांचे धन्यवाद. आणि एक्सटेन्शन लेक्चर इन इकॉनॉमिक्स कसं वाटलं तुम्ही कमेंट बॉक्समध्ये रिप्लाय करा.